नमस्कार. सगळ्यात अगोदर ह्या व्हिडिओचा भाजप, काँग्रेस, सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष ह्या राजकारणाशी काही एक संबंध नाही. फक्त एक उत्सुकता म्हणून आणि माहितीसाठी हा व्हिडिओ बनवला आहे. तर केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचं नाव बदलल्याचं आणि त्यानंतर विरोधी पक्षांकडून सत्ताधारी पक्षावर होत असलेली टीका, हे सगळं टीव्हीवर पाहत असताना एक उत्सुकता म्हणून, एक कुतूहल म्हणून मी मागच्या 11 वर्षात ह्या सरकारने अगोदरच्या सरकारच्या काळातील किती योजनांची नावं बदलली आहे याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला. तर मला 29 योजनांची नावं सापडली, ज्यातील बहुतांश म्हणजे 26 योजना ह्या मनमोहन सिंग सरकारच्या काळातील आहेत. अर्थात सरकारने फक्त योजनांच्या नावामध्येच बदल केलेला नाही, तर काही योजनांमध्ये काळानुरूप जे बदल करणं गरजेचं होतं ते बदलही केलेले आहेत. यामधील काही महत्त्वाच्या योजना म्हणजे स्वच्छ भारत मिशन, जिचं अगोदरचं नाव निर्मल भारत अभियान हे होतं, जी 2012 मध्ये मनमोहन सिंग सरकारने सुरू केली होती. अर्थात त्याही अगोदर 2000 साली महाराष्ट्राचे तत्कालीन ग्रामीण विकास आणि स्वच्छता मंत्री आर पाटील यांनी संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान या नावाने ही योजना महाराष्ट्रात सुरू केली होती. ज्या योजनेमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भाग हागणदारी मुक्त आणि रोगराई मुक्त झाला. त्यामुळे ती योजना पुढे केंद्र सरकारने 2012 साली निर्मल भारत अभियान ह्या नावाने संपूर्ण देशभर लागू केली. दुसरी योजना म्हणजे ग्रामीण भागासाठी असलेली गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन, जिला सरकारने जी रामजी असं नाव दिलंय, जिचं अगोदरचं नाव महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा असं होतं, जी मनमोहन सिंग सरकारने 2005 मध्ये सुरू केली होती. ही योजना 1972ला महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी तात्पुरत्या स्वरूपात महाराष्ट्रात सुरू केली होती. पुढे 1977ला तिचं कायद्यात रूपांतर करून कायमस्वरूपी करण्यात आली. पुढे हीच योजना 2005 साली केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा या नावाने संपूर्ण देशभर लागू केली. महाराष्ट्राने देशाला ज्या अनेक चांगल्या योजना दिलेल्या आहेत त्यातील ह्या 2 महत्त्वाच्या योजना आहेत. अजून ज्या काही महत्त्वाच्या योजना आहेत त्यामध्ये डिजिटल इंडिया, जी 2006 मध्ये नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन ह्या नावाने सुरू करण्यात आली होती. मेक इन इंडिया, जी 2011 मध्ये नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी ह्या नावाने सुरू करण्यात आली होती. स्किल इंडिया, जी 2010 मध्ये नॅशनल स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम ह्या नावाने सुरू करण्यात आली होती. ज्या योजनेच्या माध्यमातून गॅसची सबसिडी थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा होते, ती पहिली योजना. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर फॉर LPG ह्या नावाने 2013 मध्ये सुरू करण्यात आली होती. प्रधानमंत्री आवास योजना, ही योजना 2009 मध्ये राजीव आवास योजना ह्या नावाने सुरू करण्यात आली होती. अर्थात राजीव आवास योजनेमध्ये प्रामुख्याने शहरी भागाचा समावेश होता. प्रधानमंत्री आवास योजनेत ग्रामीण भागाचाही समावेश करण्यात आलेला आहे. देशातील ग्रामीण भागातील प्रत्येक गावामध्ये इंटरनेट सेवा पोहोचवण्यासाठी 2011 मध्ये सुरू करण्यात आलेल्या नॅशनल ऑप्टिक फायबर नेटवर्क प्रोजेक्टचं नाव बदलून 2015 मध्ये भारत नेट करण्यात आलं. देशातील गरीब लोकांना कमी भावात अन्नधान्य मिळावे यासाठी 2013 मध्ये करण्यात आलेला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, ह्या कायद्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अन्नधान्याच्या व्यापारावर परिणाम होईल ह्या भीतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही ह्या कायद्याला विरोध झाला होता. कोविड काळात ह्या कायद्याचा 80 कोटींपेक्षा जास्त लोकांना फायदा झाला. ह्या कायद्याच्या माध्यमातून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून कोविड काळामध्ये 80 कोटींपेक्षा जास्त लोकांना मोफत अन्नधान्याचं वाटप करण्यात आलं होतं. अगोदर सांगितल्याप्रमाणे ह्या व्हिडिओचा काँग्रेस, भाजप ह्या राजकारणाशी काही एक संबंध नाही. फक्त एक उत्सुकता म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे. पण हा व्हिडिओ बनवत असताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या शेवटच्या पत्रकार परिषदेतले हे शब्द मात्र नक्की आठवले. I honestly believe that history will be kinder to me than the contemporary media or the power. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपर व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.